चला, लास्ट टाइम आपण स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रूथ टेबल्स ड्रॉ केले होते. नियरली 17 to 18 एक्झाम्पल आपण काल सॉल्व इथे केले होते आणि काही एक्झाम्पल मी होमवर्कला दिले होते. त्याच्याच पुढे म्हणजे स्टेटमेंट पॅटर्नचा आपण जो ट्रूथ टेबल ड्रॉ केला आहे त्याच्याच पुढे आपण कंटिन्यू करतो आणि त्याच्याच रिलेटेड फक्त स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूचा वापर करायचा. जस्ट आपण जे मागच्या वेळेला सॉल्व केलं आहे की दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न असेल त्याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा आणि शेवटच्या कॉलममध्ये त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू चेक करायचं. आपण असं काहीतरी बघतोय. तसंच आता स्टेटमेंट पॅटर्नचे काही टाईप्स आहेत. म्हणजे आपण ॲक्च्युली बघायला गेले जेवढे 17-18 एक्झाम्पल झाले ते सर्व त्या टाईप्समध्ये जाणार आहेत. नाव टाईप्स ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. ओके, काल मी जसं तुम्हाला एक्सप्लेन केलंच आहे. टाईप्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. टाइप ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. त्याच्यातला पहिला जो टाइप आहे तो म्हणजे टॉटॉलॉजी. दुसरा जो आहे तो म्हणजे कॉन्ट्राडिक्शन. थर्ड आहे कंटिन्युअन्सी. ओके, तिघांमधला मी डिफरन्स तुम्हाला सांगितलाय. काय सांगितलं होतं बरं डिफरन्स? टॉटॉलॉजीमध्ये दिलेला स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण टेबलमध्ये ट्रूथ व्हॅल्यूज काढलेल्या आहेत आणि शेवटच्या कॉलममध्ये दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या काय असतील? ट्रूथ व्हॅल्यूज असतील. तर त्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू असतील, लास्ट कॉलममध्ये सर्व ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू असतील म्हणजे दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी ट्रू असतील तर दिलेला स्टेटमेंट पॅटर्न हा काय असणार आहे? टॉटॉलॉजी असणार आहे. त्याच ठिकाणी जर कॉन्ट्राडिक्शनचा विचार केला तर त्याच ठिकाणी कॉन्ट्राडिक्शनचा विचार केला, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये लास्ट कॉलम मध्ये सगळे व्हॅल्यूज ट्रूथ व्हॅल्यूज काय असतील? फॉल्स असतील. सर्व एकही मध्ये ट्रू नाही किंवा फॉल्स असं मिक्स नाही. त्याला आपण काय म्हणणार? कॉन्ट्राडिक्शन म्हणणार. आणि शेवटचं तीनच टाईप पडणार ना, एक तर टॉटॉलॉजी असेल, एक तर कॉन्ट्राडिक्शन असेल, एक तर कंटिजेन्सी असेल. जो टॉटॉलॉजी नाही, कॉन्ट्राडिक्शन नाही तो कोण? कंटिजेन्सी. लक्षात घ्या, जो टॉटॉलॉजी नाही, जो कॉन्ट्राडिक्शन नाही तो कंटिजेन्सी मध्ये जाणार. पण डेफिनेशन आपल्या कशा तयार होतात? दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी इफ फॉर अ गिवन स्टेटमेंट पॅटर्न एंट्रीज इन द लास्ट कॉलम ऑफ इट्स ट्रूथ टेबल आर ट्रू. म्हणजे त्या ट्रूथ टेबल मध्ये दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या जर ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असतील तर त्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण काय म्हणायचं? टॉटॉलॉजी म्हणायचं. त्याच ठिकाणी जर ट्रूथ व्हॅल्यूज फॉल्स असतील तर काय म्हणायचं? कॉन्ट्राडिक्शन. आणि जो टॉटॉलॉजी नाही, कॉन्ट्राडिक्शन नाही तो कोण? कंटिजेन्सी मध्ये जाणार. कळतंय काय? ओके, लक्षात घ्या, हा महत्वाचा क्वेश्चन आहे. मी आधी एक क्वेश्चन तुम्हाला सांगितलेला आहे महत्वाचा, 3 मार्काचा एक क्वेश्चन सांगितला आहे जो कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह असा 3 पार्ट्सला मिळून तयार होणार. बरोबर ना? तो एक 3 मार्काचा क्वेश्चन. हा 3 जर मोठा टेबल आला तर 4. यांच्या दोघांपैकी एक क्वेश्चन कन्फर्म असणार आहे. काय? स्टेटमेंट पॅटर्न त्याचं टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कंटिन्युअन्सी चेक करण्यासाठी 3 किंवा 4 मार्काला एक क्वेश्चन येणार म्हणजे येणार. तो एक मागचा जो सांगितला होता तो कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हचा. नंतर हा एक क्वेश्चन. म्हणजे याच्यातले काही जे टॉपिक आहेत ते तसे काही फिक्स्ड आहेत आणि त्या फिक्स्ड टॉपिकवरून आपल्याला इथे पुढे कंटिन्यू करतोय. ओके, नाव आता आपण क्वेश्चन घेऊ. जे केलंय ना मागच्या वेळेला तेच करतोय, फक्त 3 टाईप मध्ये त्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नला डिवाइड करायचं आहे. मग क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो परीक्षेत तो फक्त आपण क्वेश्चन नंबर किती होता आपला? 15. ओके, क्वेश्चन नंबर 15. By using truth table, examine whether the following statement pattern are
tautology, contradiction or contingency ओके, पहिलं एक्झाम्पल त्याच्यात फॉर जस्ट यू टेकन अस जे लास्ट टाइम केलंय तेच करायचं, याच्यात काही चेंज करायची गरज नाही, फक्त एवढंच टेबलच्या खाली आपल्याला थोडाफार थेरोटिकल पार्ट लिहावा लागेल. तो कसा असेल तो बघा. P implies Q ब्रॅकेटमध्ये डबल इम्प्लाइज निगेशन P or Q in another bracket. ओके, चला किती कॉलम येतील? किती कॉलम येतील? 6. How many connectives? 1, 2, 3, 4. 4 connectives are there and 2 statements. Therefore, we have to get again 6 columns and 4 rows will be there. Now, the negation P will also needed. Negation P मला लागणार आहे. नंतर P implies Q. नंतर negation P or Q. नंतर याला A म्हटलं असेल, याला B म्हटलं असेल तर दोघांमध्ये A डबल इम्प्लाइज B. Just like it. Now then true, 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 false, false, true, false, false. So आता पुढे निगेशन P काय असेल? false, false, true, true. दोघं ट्रू होते तर दोघांचे निगेशन फॉल्स आले, दोघं फॉल्स होते तर दोघांचे निगेशन ट्रू आलं. नंतर P implies Q. बस P implies Q रेग्युलर आहे आपलं, ट्रू, फॉल्स, ट्रू, ट्रू. नंतर निगेशन P or Q. निगेशन P or Q. Then true or false. False or false. True or true, true, and false or true will be true. Okay, next. A double implies B. A double implies B. या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. दोघे स्टेटमेंट सेम असतील तर ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू येणार, अदरवाइज काय ते फॉल्स येतात. ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू विल बी ट्रू, फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स विल बी ट्रू, ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू विल बी ट्रू अँड ट्रू डबल इम्प्लाइज विल बी ट्रू. मग मला सांगा आता लास्ट कॉलम मध्ये सर्व एंट्रीज काय दिसतात? ट्रू आहे. मग दिलेला स्टेटमेंट पॅटर्न काय आहे? मग शेवटी मेन्शन काय करणार? ऑल एंट्रीज इन द लास्ट कॉलम of above truth table are true and hence given statement pattern is tautology. याला प्लस अंडरलाइन करून द्या. काय तो असं टॉटॉलॉजी. बघा याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर लगेच क्लिअर करायचं आहे. आता स्टेटमेंट पॅटर्न दिलेला असेल, काही ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा. शेवटच्या कॉलम मध्ये माझा स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज मिळतात आणि त्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू जर माझ्या ट्रू असतील तर दिलेला स्टेटमेंट पॅटर्न माझा हा टॉटॉलॉजी असेल. जर दिलेल्या सर्व लास्ट कॉलम मध्ये दिलेल्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज माझ्या जर फॉल्स येत असतील तर दिलेला स्टेटमेंट पॅटर्न माझा कॉन्ट्रॅडिक्शन असेल. आणि जर टॉटॉलॉजी पण नाही आणि कॉन्ट्रॅडिक्शन पण नाही तर दिलेला स्टेटमेंट पॅटर्न काय असेल? कंटिन्युअन्सी असेल. तर सिंपल फॉर्म आहे, फक्त टाईप मध्ये डिवाइड करायचं. अगेन इकडे केलं सेकंड एक्झाम्पल. P and Q and in a bracket negation P or Q.
P and Q, and negation P or Q. So how many columns are there? If you take as this one is a A, this one is a B, then in between that A and B. चल मग आता ट्रूथ व्हॅल्यू सांगा पटापट. रेग्युलर ट्रूथ व्हॅल्यूज आपल्या ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू and false false. Okay, now P and Q, that's true, false, false, false. Okay, P or Q, true, 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 false. Okay, negation of P or Q आहे. या दिलेल्या कॉलमचं निगेशन करायचं म्हणजेच काय, false, false, true. बाकीच्यांना क्लिअर दिसतंय का? रिकनेक्ट करून बघ एकदा, रिकनेक्ट करून बघ. ओके, आता लास्ट हा ए आहे आणि हा बी आहे, दोघांमध्ये अँड कनेक्टिव्ह आहे. ट्रू अँड फॉल्स, फॉल्स फॉल्स अँड फॉल्स, फॉल्स फॉल्स अँड फॉल्स, फॉल्स फॉल्स अँड ट्रू, फॉल्स. आता लास्ट कॉलम बघा, सर्व ट्रूथ व्हॅल्यूज काय आल्यात. ओके, मग मेन्शन काय करायचं शेवटी आता, ऑल एंट्रीज in the last column of above truth table are false, and hence given statement pattern is contradiction. बस एवढं मेन्शन केलं की झालं. आयडिया कोणाचं ऑन आहे? बघा, काही डाऊट आहे त्यांच्यात? ओके, जे रेग्युलर केले तेच आहे ना, फक्त तुम्हाला काय शेवटचे जे लाईन आहे ती शेवटची लाईन लिहावं लागतात बस. आपण मागचे 17-18 एक्झाम्पल सॉल्व्ह केले, ते 17-18 एक्झाम्पल असेच काहीतरी पद्धतीचे होते का? असं होतं ना, फक्त क्वेश्चन बदलला आणि त्यांचा मिनिंग बदलला की शेवटच्या कॉलम मध्ये आपण फक्त टाईप डिवाइड करून द्यायचं. मग आता मागचे जे 17-18 एक्झाम्पल झाले तेवढ्या सगळ्यांच्या शेवटी आपल्याला लिहिता येईल ना. मग आपल्याला 17-18 एक्झाम्पल आपल्याला चेक करून घेता येतील, इथे टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे, कंटिजन्सी आहे, हे सर्व चेक करता येतील का आपल्याला? टोटल ओव्हरऑल एक्झाम्पल जर बघितलं तर आपण, बरोबर ना. मग आपण एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये फक्त एवढंच लक्षात घ्या की आपल्याला टॉटॉलॉजी कोणता येतोय, कॉन्ट्रडिक्शन कोणता येतोय, कंटिजन्सी, एवढं फक्त लक्षात असतं, बाकीचं आपल्याला कळून जाईल ना. फक्त जेवढं आपल्याला सांगितलंय तेवढं फक्त शेवटी मेन्शन करायचं. फक्त क्वेश्चन काय याच्यावर कॉन्सन्ट्रेट आहे, नुसता फक्त ट्रुथ टेबल प्रिपेअर करायला लावलाय हे लिहिण्याची गरज पडणार नाही. जर त्यांनी सांगितलं स्टेट वेदर टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन कंटिजन्सी, तर मग असं काहीतरी मेन्शन करावं लागेल. ट्रुथ टेबल, नुसता ट्रुथ टेबल आहे ना, तर बाकीचं लिहिण्याची गरज नाही, ते लक्षात असू द्या. कळतंय ना? ओके, मग करता येतील काय टाईप मध्ये एक्झाम्पल सॉल्व? बरं, मग याच्या रिलेटेड होमवर्कला एक्झाम्पल दिले चालतील? ओके, एक्झाम्पल जास्त असतील ना, लक्षात घ्या. लेंदी एक्झाम्पल असेल, जास्त एक्झाम्पल असेल, त्यामुळे व्यवस्थित एक्झाम्पल सॉल्व करता आले पाहिजे. नंतर मी जो पुढचा पार्ट घेतोय तो पार्ट महत्त्वाचा आहे. म्हणजे याच्यातले असे टॉपिक्स आहेत की जे टॉपिक्स एकदम कन्फर्मेटेड असतात. म्हणजेच काय, हे त्या पद्धतीने त्या याच्यामध्ये यायलाच पाहिजे किंवा त्या फॉर्मॅटमध्ये यायलाच पाहिजे. ओके ना. मग याच्या रिलेटेड आता फक्त 50 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनमध्ये अजून मी फक्त 2 एक्झाम्पल सॉल्व केले.
तर 2 एक्झाम्पल नंतर अजून एक एक्झाम्पल घेऊ वाटलं की जे कंटिजन्सीच आहे. फक्त शेवटी मेन्शन करताना एवढंच मेन्शन करायचं, द गिवन स्टेटमेंट पॅटर्न, म्हणजे आपण लास्ट कॉलमचं तिथे मेन्शनही करणार नाही, फक्त एवढंच मेन्शन करणार. इथं जर कंटिन्युएन्सी म्हणजे मिक्स ट्रूथ व्हॅल्यूज असतील तर आपण काय मेन्शन करणार, इन द अबोव ट्रूथ टेबल, किंवा आपण दिलेला स्टेटमेंट पॅटर्न एवढं मेन्शन, द गिवन स्टेटमेंट पॅटर्न नायदर टॉटोलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन, देअरफॉर द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कंटिजन्सी. बस एवढं जरी मेन्शन केले तरी सफिशियंट आहे. तेवढं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, व्यवस्थित लिहिताना मेन्शन करता आलं पाहिजे, बस बाकीचं काही नाही. फक्त एवढं मेन्शन असू द्या की दिलेला स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी पण नाही, कॉन्ट्रडिक्शन पण नाही, म्हणून तो कंटिजन्सी येतो, एवढं फक्त शेवटी मेन्शन करायचं, बाकीचं काही करण्याची गरज नाही. आता तुम्ही पुढचा क्वेश्चन म्हणजे आपल्या पुढच्या क्वेश्चनसाठी तुम्ही थिओरिटिकल छोटासा पार्ट घेणार आहे. आता हा 15 मध्ये मी भरपूर एक्झाम्पल दिलं, ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. करता येतील सर्व एक्झाम्पल? ओके. आणि नंतर पुढचा जो टॉपिक घेतोय तो म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. दॅट्स इम्पॉर्टंट पार्ट. लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ओके. लॉजिकल इक्विव्हॅलंट किंवा इक्विव्हॅलंटनेस म्हणजे इक्विव्हॅलन्स म्हणजे काय असतं बरं? आपण इक्विव्हॅलंट म्हणतो, दोन दिलेल्या एक्सप्रेशन जर असतील तर ते दिलेले एक्सप्रेशन इक्विव्हॅलंट केव्हा म्हणतो? जेव्हा ते दोघंही सारखे दिसायला लागतात किंवा आयडेंटिकल दिसायला लागतात. आयडेंटिकल म्हणजे काय? दिसायला सारखे किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या, किंवा मेन्शनिंग करत असताना आपले दोघे एक्सप्रेशन सारखे दिसत असतील तर त्यावेळेला आपण त्यांना इक्विव्हॅलंट म्हणत असतो. पण इथे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. असा लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजेच काय? आपल्याला 2 स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत. लक्षात घ्या, 2 स्टेटमेंट पॅटर्न. सपोज S1 स्टेटमेंट पॅटर्न आणि S2 स्टेटमेंट पॅटर्न आहे. वी हॅव टू से दॅट दीज आर लॉजिकल इक्विव्हॅलंट. हा लॉजिकल इक्विव्हॅलंटचा सिम्बॉल असेल. दॅट्स इज लॉजिकल इक्विव्हॅलन्स किंवा 3 आयस. सिम्पली म्हणायला गेलं तर S1 इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू S2. हा स्टेटमेंट पॅटर्न आहे, हा पण एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, आणि दोघेही स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलंट दाखवायचे. काय दाखवायचे? इक्विव्हॅलंट. पण हे दोघेही स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलंट केव्हा येतील? आता मागचं जे झालं ट्रूथ टेबल मध्ये ते तिथेच ड्रॉप करा. कारण सांगतो, कारण इथे आपल्याला काय ड्रॉप करायचं ते लक्षात सांगतो. कारण आपल्याला नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ रोज आता याची बदलून जाते. हा, स्टेटमेंट नंबर ऑफ रोज जर स्टेटमेंट 2 असतील तर 4 येतील, पण कॉलम किती येतील हे माहिती राहणार नाही. किंवा याच्यात S1 आणि S2 च्या रिलेटेड जर विचार केला तर कॉलमचा यांच्यामध्ये विचारात घ्यायचा नाही. फक्त एवढं विचार करायचं की S1 चा पॅटर्न आणि S2 चा पॅटर्न आपल्या एकाच टेबल मध्ये आला पाहिजे. ट्रूथ टेबल, एकच ट्रूथ टेबल आपला ड्रॉ झाला पाहिजे. आता S1 स्टेटमेंट पॅटर्न जर घेतला तर त्याचा ट्रूथ टेबल मध्ये आला पाहिजे. S2 स्टेटमेंट पॅटर्न जर घेतला तर तो स्टेटमेंट पॅटर्न त्या ट्रूथ टेबल मध्ये आला पाहिजे. आता S1 इज इक्वल टू S2 हा कसा काढणार? S1 इज इक्वल टू S2. जर आपण या दोघे स्टेटमेंट पॅटर्नला एका ट्रूथ टेबल मध्ये आपण घेतला असेल, आपण ट्रूथ टेबल ड्रॉ केला, तर S1 च्या ट्रूथ व्हॅल्यूज या S2 च्या ट्रूथ व्हॅल्यूजशी आयडेंटिकल पाहिजे. आयडेंटिकल म्हणजे काय? सेम पाहिजे. आयडेंटिकल, सेम. ओके, त्या मेन्शनिंग आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे आपण S1 चा स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज काढल्या, त्या ट्रूथ व्हॅल्यूज आणि S2 च्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज दोघेही कॉलम काय आले पाहिजेत? सेम आले पाहिजेत. ट्रूथ व्हॅल्यूज काय आल्या पाहिजेत? सारख्या आल्या पाहिजेत. तरच S1 आणि S2 काय येतील? इक्विव्हॅलंट येतील. कळतंय का? लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय? की 2 स्टेटमेंट पॅटर्न्स हे त्यांच्या सेम ट्रूथ व्हॅल्यूज आपल्या ट्रूथ टेबल मध्ये एक्सप्रेस करत असतील तर S1 आणि S2 काय येणार? लॉजिकली इक्विव्हॅलंट येणार. लक्षात घ्या, डेफिनेशन आपल्या नोट्स मध्ये आपण लिहिली होती. 2 statement pattern are said to be logically equivalent if they have same truth values in their respective columns in the joint truth table. Joint truth table म्हणजे काय? S1 चा आणि S2 चा joint truth table एकाच truth table मध्ये ड्रॉ करायचं आहे. If the statements S1 and S2 are logically equivalent, then it can be written as S1 is logically equivalent to S2. S1 is logically equivalent to S2. लक्षात घ्या, प्रॉब्लेम्स आपल्याला घ्यायचे. याच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स असे असणार आहेत की स्टेटमेंट पॅटर्न ड्रॉ करत असताना आपण, ट्रूथ टेबल ड्रॉ करत असताना आपण दोघांचा एकत्र ट्रूथ टेबल ड्रॉ कसा केला पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे. कारण मागचे जे ट्रूथ पॅटर्न स्टेटमेंट पॅटर्न झाले ते डिस्टिंक्ट होत आहेत, म्हणजे वेगवेगळे होत आहेत.
आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे लास्ट कॉलमचा विचार आपण करायचो, पण याच्यामध्ये लास्ट कॉलमचा वगैरे विचार करावा लागणार नाही. इथे कॉलम्सला आपल्याला नंबर्स द्यायचे. कळतंय का सर्वांना काय येतोय हे? ओके, लक्षात असू द्या की एक्झॅक्टली काय चाललंय किंवा आपण काय घेतोय. S1 स्टेटमेंट पॅटर्नच्या, S2 स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ टेबल्स मधल्या व्हॅल्यूज जर सारख्या असतील तर S1 हा S2 ची लॉजिकली इक्विव्हॅलेंट येतो. आता क्वेश्चन नंबर 16 नंबरच्या क्वेश्चन मध्ये लक्षात घ्या. आता क्वेश्चन नंबर 16 क्वेश्चन कसा असेल, युजिंग ट्रूथ टेबल म्हटलंय, लक्षात घ्या. लॉजिकल इक्विव्हॅलेन्स अजून पुढचा एक पार्ट अजून आपल्याला घ्यायचा आहे. युजिंग ट्रूथ टेबल prove the following logical equivalence. Prove the following logical equivalence. त्याच्यातला पहिला क्वेश्चन. आयडिया ऑफ करायचं आहे. Prove the following logical equivalence. Negation in bracket P or Q equivalents to negation P and negation Q. ओके, मला S1 स्टेटमेंट पॅटर्न सांगायचा आहे. S1 स्टेटमेंट पॅटर्न सांगायचा आहे. ओके, माय LHS. ओके, ही माझी LHS असणार आहे. ओके, RHS म्हणजे माझा S2 स्टेटमेंट पॅटर्न असेल. निगेशन P अँड निगेशन Q लॉजिकली इक्विव्हॅलेंट मेन्शन करता येतील मला. म्हणजे हा S2 असेल, RHS साईडला S2 घ्यायचा, हा S1 घ्यायचा. मग चला आता याला मेन्शन करताना कसं मेन्शन करायचं, याच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा काढायच्या. तर सिम्पली वी हॅव टू डन इट नाउ. स्टेटमेंट किती आहेत ऑब्विसली 2. ओके, याच्यात कॉलम्स वगैरे मेजर नाही करायचे ना, फक्त एवढंच की S1 आपल्याला एक छोटासा पार्ट अजून महत्वाचा तो म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न, कॉलम नंबर आपल्याला द्यावे लागते. P स्टेटमेंट, सॉरी 1 2 असून इज P स्टेटमेंट, Q स्टेटमेंट. ओके, थर्ड कॉलम, फोर्थ कॉलम. ओके, थर्ड कॉलम फोर्थ कॉलम कोणासाठी करायचा बघा. कोण कोण लागतं आपल्याला. निगेशन P लागेल, निगेशन Q लागेल. निगेशन P, निगेशन Q. ओके, अजून कोण लागतंय मला. हा, P और Q लागेल. तर फिफ्थ कॉलम P और Q. ओके, पुढे सिक्स्थ कॉलम निगेशन P और Q. ओके, नेक्स्ट. ओके, सेवंथ कॉलम निगेशन P. बाकीच्या नाही ब्लर दिसते का, रिकरेक्ट करून बघा एकदा. आता बघा पूर्ण 1 2 3 4 5 6 7. ओके, माझा LHS इथे बस. LHS कुठे बरं, कॉलम नंबर किती आहे LHS मध्ये 6 मध्ये. ओके, आणि RHS कुठल्या कॉलम मध्ये, कॉलम नंबर 7 मध्ये. लक्षात घ्या, कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 7 ती कुठे येऊ शकते. म्हणजे काही 6 मध्ये जर माझी LHS येईल आणि 7 मध्ये RHS येईल असं काही कन्फर्म नाही. मी 5th मध्ये पण घेऊ शकत होतो किंवा मला जिथे वाटेल त्या पद्धतीने. फक्त एवढंच की माझे जे कॉलम्स आहेत ते कॉलम्स मॅच करायला पाहिजे, आयडेंटिकल आले पाहिजे. ओके, आता ट्रूथ व्हॅल्यूज घ्या पटापट. तर ट्रूथ व्हॅल्यूज ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. ओके, चला मेन्शन कसं करायचं. निगेशन P फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. निगेशन Q फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. ओके, P और Q ट्रू 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 फॉल्स. ओके, याचं निगेशन फॉल्स 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 ट्रू.
ओके, आता शेवटचं निगेशन पी अँड निगेशन क्यू. निगेशन पी अँड निगेशन क्यू व्यवस्थित बघा, सांगा पडलं. फॉल्स अँड फॉल्स, फॉल्स. ओके, फॉल्स अँड ट्रू, फॉल्स. ट्रू अँड फॉल्स, फॉल्स. आणि ट्रू अँड ट्रू, ट्रू. आता बघा, कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 7 दोघंही आयडेंटिकल आहेत का? सेम दिसतंय. आयडेंटिकल म्हणजे सारख्या व्हॅल्यूज आहेत, ट्रूथ व्हॅल्यूज. व्यवस्थित बघा. व्यवस्थित बघा. शेवटच्या कॉलम नंबर 6 कॉलम नंबर 7 मध्ये दोघंही ट्रूथ व्हॅल्यूज फॉल्स फॉल्स आहे, फॉल्स फॉल्स आहे, फॉल्स फॉल्स आणि ट्रू ट्रू आहे. मग मला सांगा, LHS चा स्टेटमेंट पॅटर्न आणि RHS चा स्टेटमेंट पॅटर्न दोघंही सेम ट्रूथ व्हॅल्यूज देतात, बरोबर ना? मग आपण असं म्हटलं चालेल का, ऑब्झर्व दॅट all entries in the column number किंवा columns 6 and 7. आता 6 आणि 7च का म्हटला, कारण माझा LHS 6 मध्ये होता, RHS 7 मध्ये होता, आर आयडेंटिकल. बरोबर आहे का? Observe that all entries in the column 6 and 7 are identical. Therefore, मग आपण मेन्शन काय करायचं? काय मेन्शन करायचं? Therefore, negation P or Q and negation P and negation Q म्हणजे हा स्टेटमेंट पॅटर्न आणि हा स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली काय? इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट. Therefore, negation P or Q equivalent to negation P and negation Q. बघा आता याच्यात कोणाला काही डाऊट? कोणाला काही डाऊट आहे का? बऱ्याचशा डेफिनेशन मध्ये किंवा बऱ्याचशा एक्झाम्पल्स मध्ये या कॉलम नंबर 6 नसेल म्हटलेला, S1 म्हटलं असेल, त्याला S2 म्हटलं असेल. म्हणजे जिथे माझा स्टेटमेंट पॅटर्न आला LHS साईडचा त्याला S1 म्हणायचं, आणि जिथे माझा S2 आला त्या ठिकाणी त्याला RHS आला त्या ठिकाणी S2 म्हणायचं. नंबर न देता ते काय करतात, फक्त S1 आणि S2 म्हणतात. असंही चालतंय. मग शेवटी आपल्याला एवढंच मेन्शन करायचं की S1 इज इक्वल टू S2. बाकीचं काही नाही, आपल्याला सेम पार्ट याच्यामध्ये मिळणार. कळतोय का याच्यात काय झालंय? ओके ओके. नाव जर हे दोघंही स्टेटमेंट पॅटर्न जर इक्वलंट आले नाही किंवा या दोघंही स्टेटमेंट पॅटर्न मधल्या जर ट्रूथ टेबल मध्ये व्हॅल्यू जर सेम आल्या नाही तर त्याला काय मेन्शन करणार बरं तुम्ही? शेवटी आर नॉट आयडेंटिकल, म्हणजे जर सेम व्हॅल्यू आल्या नाही दोघे कॉलम्स मधल्या म्हणजे जे लॉजिकली इक्वलंट नाहीये असं आपण मेन्शन करतोय. मग आपण एवढंच मेन्शन करणार, ऑब्झर्व दॅट ऑल एंट्रीज इन द कॉलम्स 6 and 7 आर नॉट आयडेंटिकल असं म्हटलं असतं. आर नॉट आयडेंटिकल, देअरफॉर दिस अँड दिस इज नॉट लॉजिकली इक्वलंट. आणि इथे फक्त काय मेन्शन करणार आपण? दॅट्स नॉट लॉजिकली इक्वलंट असं काहीतरी मेन्शन केलं असतं. जर ते लॉजिकली इक्वलंट आले नसते किंवा हे ट्रूथ व्हॅल्यू सेम आल्या नसत्या त्यावेळेची गोष्ट आहे. आलं का लक्षात? Next example. Example number 2 in question number 16. That's second. Negation P and Q logically equivalent to just negation P or negation Q. Okay, similarly we have to done
तसंच आपल्याला चेक करायचं आहे आणि सांगायचं पटकन. पी आपले नंबर्स, कॉलमचे नंबर्स. फर्स्ट कॉलम सेकंड म्हणजे पी क्यू. नंतर थर्ड असेल माझा निगेशन पी. फोर्थ असेल माझा निगेशन क्यू. ओके. नंतर कोण कोण लागतात बघा. पी अँड क्यू लागतोय म्हणजे फिफ्थ कॉलम पी अँड क्यूचा असेल. नंतर सिक्स कॉलम मध्ये निगेशन ऑफ पी अँड क्यू घ्यावं लागेल आणि शेवटच्या कॉलम मध्ये निगेशन पी और निगेशन क्यू लागेल. ओके. चला ट्रूथ व्हॅल्यूज बघा आता. ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. निगेशन पी फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. नंतर पी अँड क्यू इज ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स. याचं निगेशन फॉल्स ट्रू ट्रू ट्रू. नंतर याच्यात निगेशन पी और निगेशन क्यू दोघांमध्ये फॉल्स और फॉल्स इज फॉल्स. फॉल्स और ट्रू इज ट्रू. ट्रू और फॉल्स इज ट्रू अँड ट्रू और ट्रू इज ट्रू. बघा बरं. दोघे कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 7 यांच्यातल्या ज्या एंट्रीज आहेत त्या एंट्रीज सारख्या आहेत का दोघांच्या? जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर ट्रूथ व्हॅल्यू सारख्या दिसतात. मग आपण शेवटी काय मेन्शन करणार? ऑब्झर्व दॅट ऑल एंट्रीज इन द लास्ट इन द कॉलम 6 and 7 are identical. Therefore, negation P in bracket P and Q, negation in bracket P and Q, and negation P or negation Q are logically equivalent. Therefore, just we have to done दोघे इक्वलंट दाखवता येतील. पण शेवटी तुम्हाला माहिती आहे काय मेन्शन करायचं आहे. कळतंय काय काय घेतो आपण? लॉजिकली इक्वलंट प्रूव्ह करताना कोणाला काही डाऊट नाही येणार आता? व्यवस्थित बघा आणि मग मला सांगा वाटल्यास की यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का. नक्की समजते काय घेतोय? ओके. मग एक काम करा आता फक्त आपण जे आता घेतलंय किंवा आपण जे आता मेन्शन केलंय ते कसं मेन्शन केलंय ते लक्षात घ्या. आपण या क्वेश्चन नंबर 16 मध्ये आपण पुढे कंटिन्यू करू किंवा आपण पुढे जे एक्झाम्पल आहेत ते आपण पुढे रेग्युलरली सॉल्व्ह करू. आणि त्याच्या अगोदर जे मागचे जे एक्झाम्पल मी दिलेले आहेत टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिन्जन्सीचे ते अगोदरच कंप्लीट करा आणि मग त्यानंतर आपण यांच्याकडे म्हणजे उद्या आपण इथून पुढे कंटिन्यू करू. पण अगोदरचे जे एक्झाम्पल झाले कोणते जे आता मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 15 जे होमवर्कला देणार आहे ते एक्झाम्पल अगोदर कंप्लीट करा. नंतर त्यानंतर आपण ह्या एक्झाम्पल्सकडे येणार याच्या रिलेटेड किंवा याच्या रिलेटेड मी तुम्हाला सिलेक्टिव्ह काही एक्झाम्पल देईल. जे हार्ड लेवलचे एक्झाम्पल आहे मी त्या पद्धतीने मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. याच्यातले सिलेक्टेड एक्झाम्पल देईल. इथून पुढे तुम्हाला ते कंटिन्यू करते आणि ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करते. जमतील एक्झाम्पल आता? ठीक आहे. मग क्वेश्चन नंबर 15 चे एक्झाम्पल सर्व मला आजच्याच सॉल्व्ह पाहिजे. मला 15 नंबरचा क्वेश्चन सर्वांचा सॉल्व्ह पाहिजे. बरेच जण अजून सॉल्व्ह करत नाहीयेत. मला सिलेक्टिव्ह मुलांचेच फक्त सॉल्व्ह होतात एक्झाम्पल. आलं लक्षात? ठीक आहे. बाकीचा पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू. ओके.